आणि मग हा सगळा इतिहास विखे पाटलांपासून सुरू झाला, धनंजयराव गाडगीळांपासून सुरू झाला. आज महाराष्ट्रामध्ये जवळपास सहकारी संस्था जर बघितल्या जवळपास 2,22,000च्या वरती आहेत. इतक्या मोठ्या संस्था देशात, आपल्या देशात कुठच्याही राज्यामध्ये नाही आहेत. त्याच्यानंतर खालोखाल येतो गुजरात, ज्याचा महाराष्ट्र डोळा आहे. कालची परवाचीच बातमी आहे, तर मला माहित नाही जाते का राहते का काय, अजून मला कळलं नाही. पण आपल्याकडची महाराष्ट्रामधली महानंदा डेअरी ही भविष्यात पुढे अमूल गिळंकृत करते का काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मी आज जो तुमच्यासमोर उभा आहे, मी फार काही भाषण करणार नाही तुमच्यासमोर. मला फक्त काही थोडक्यात काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत, काही धोक्याच्या सूचना तुम्हाला द्यायच्या आहेत. महाराष्ट्रातली सहकारी चळवळ जी आहे ती सांभाळण्यासाठी अत्यंत सक्षम अशी माणसं महाराष्ट्रामध्ये आहेत, आजही आहेत, भविष्यातही असतील, होणार आहेत. पण मला असं वाटतं आपण इतिहासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. इतिहास वाचल्यानंतर इतिहास आपल्याला काहीतरी शिकवत असतो. त्याचं भान जर आपल्याला वर्तमानामध्ये येणार नसेल तर हातातनं सगळ्या गोष्टी गेल्यानंतर काहीही होणार नाही. तुम्हाला आठवत असेल, मी एकदा त्या आपल्या महाराष्ट्राच्या विकास आराखडा ब्ल्यूप्रिंटच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की मराठवाड्यामधली पाण्याची परिस्थिती आता अशी आहे की जवळपास विहिरीला 800-900 फूट खाली पाणी लागत नाहीये. अशी महाराष्ट्रातली, मराठवाड्यातली आत्ताची परिस्थिती आहे.